कुणाचं खातं काय विचारता, तुझं खातो का? तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही. भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल. लोकांचं खाल्ल्यामुळे तुम्ही जेलमध्ये जाऊन आलात. मनोज जरांगेंचा पलटवार. तर आमच्याकडे तुमचा बायोडेटा बाहेर काढायला लावू नका. जरांगेंचा थेट इशारा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भुजबळांच्या तोंडाला आवर घालावा, अन्यथा आमचा नाईलाज असेल. कोल्हापुरातल्या सभेतून मनोज जरांगेंचा इशारा. दगडाला शेंदूर लावून हा कुठला देवाला? ओबीसी मेळाव्यातून भुजबळांचा जरांगेंवर निशाणा. तर जरांगेंच्या नादी लागू नका, भुजबळांचं मराठा तरुणांना आवाहन. 5-5 वर्ष जेलमध्ये जाणाऱ्यांना कोण शेंदूर लावणार? भुजबळांच्या टीकेला मनोज जरांगेंचं जशास तसं उत्तर. तोडफोड जाळपोळी आधी कोड नंबर दिले होते. बीडमधील जाळपोळीवरून छगन भुजबळांचा आरोप. दंगली घडवण्याची भाषा नको, यांना कायदा सुव्यवस्था बिघडवायची आहे. सरकारनं यांच्यावर लक्ष ठेवावं. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. सरकारमधील एक मंत्री जातीय तेढ निर्माण करतोय. सरकारची देखील हीच भूमिका आहे का? संभाजीराजे छत्रपतींचा सवाल. तर भुजबळांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी. जालन्यामध्ये 70 पोलीस जखमी झाले. ते पोलीस पाय घसरून पडले होते का? भुजबळांकडून सवाल उपस्थित करत जरांगेंवर गंभीर आरोप. मराठा समाजाची वाताहत कुणी केली? छगन भुजबळांसमोर पडळकरांचा शरद पवारांवर हल्लाबोल. गोपीचंद पडळकर भाषण करत असताना भुजबळ त्यांना मंचावरून रोखत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. ओबीसी मेळाव्यातील प्रकार. शरद पवारांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी केली, कोणाचं नुकसान केलं नाही. पडळकरांच्या वक्तव्यानंतर छगन भुजबळांकडून शरद पवारांचा बचाव. लाठीचार्ज नंतर शूर सरदार घरी जाऊन झोपले. राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी शरद पवार येणार म्हणून पुन्हा आणून बसवलं. भुजबळांचा आरोप. भुजबळांच्या वक्तव्यावर योग्य वेळी उत्तर देणार. रोहित पवारांचा भुजबळांवर पलटवार. सरकारमध्ये मंत्र्यांचंच ऐकलं जात नसल्याची रोहित पवारांची टीका. शेवटचं सांगतो, माझ्या शेपटीवर पाय देऊ नकोस. ओबीसी मेळाव्यातून भुजबळांचा जरांगेंना थेट इशारा. महाराष्ट्राचा सातबारा तुमच्या नावावर केला का? नेत्यांच्या गावबंदीवरून भुजबळांचा हल्लाबोल. मराठ्यांच्या शेपटीवर पाय दिला तर काय होतं हे भविष्यात कळेल. आम्ही 50% आहोत हे विसरू नका. जरांगेंचं भुजबळांना प्रतिआव्हान. जाती जातीमध्ये भांडणं लावायची कामं सुरू आहेत, यांना आत्ता सावरा. कराडमधल्या सभेतून मनोज जरांगेंचा इशारा. आरक्षणाविषयीचं मत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मांडावं, सार्वजनिक ठिकाणी नको. मुनगंटीवारांचा भुजबळांना सल्ला. आता जरा जास्तच बरळल्याचं ऐकलं. नाव न घेता जरांगेंचा भुजबळांवर निशाणा. मनोज जरांगेंची रात्री उशिरा इस्लामपूर आणि कराडमध्ये जाहीर सभा. जालन्याच्या अंबडमधील ओबीसी महामेळाव्यातून भुजबळ आणि वडेट्टीवारांचा जरांगेंवर हल्लाबोल. तर मनोज जरांगेंचा भुजबळांवर पलटवार. भुजबळ तुम्ही भूमिका घ्या, 5 कोटी धनगर तुमच्या पाठीशी. गोपीचंद पडळकरांचं भुजबळांना आवाहन. भुजबळांनी मुख्यमंत्रीपदाची तयारी करावी, तुमच्याशिवाय ओबीसींकडे पर्याय नाही. ओबीसी नेते नारायण मुंडेंचं वक्तव्य. तर 160 नव्हे आता 180 मराठा आमदार पाडायचे असाही इशारा. मराठ्यांची लेकरं पुढे न जाऊ देण्याचा चंग. मनोज जरांगेंचा आरोप. तुमची सर्व लेकरं आणि आमची काय बकरं? विजय वडेट्टीवारांचा खोचक सवाल. छगन भुजबळ आणि मनोज जरांगेंवर एकेरी टीका टाळावी. अंतरवाली सराटी ग्रामस्थांची प्रतिक्रिया. ग्रामस्थांना अमानुष मारहाण झाली तेव्हा भुजबळ कुठे होते? ग्रामस्थांचा सवाल. सांगलीमध्ये संभाजी भिडेंकडून मनोज जरांगेंचं स्वागत. स्वागताच्या वेळेला संभाजी भिडेंनी जरांगेंच्या कानामध्ये काही गोष्टी सांगितल्या. 70 वर्ष आपलं आरक्षण त्यांनी खाल्लं. बिगर कामाची कळपं आता एकत्र यायला लागली आहेत. ओबीसी मेळाव्यावर मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल. मेळाव्याला जाण्यासाठी भाजपमधून 3 नेत्यांची निवड. पक्षानं पाठवलेले नेते सभेत गेले. ओबीसी मेळाव्यातील अनुपस्थितीवर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण. छगन भुजबळ आणि पंकजा मुंडेंनी वेगळा गट स्थापन केला तर त्याला माझा पाठिंबा. महादेव जानकरांचं वक्तव्य. तर रासपचं नेतृत्व करण्याची मागणी. ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन. राज्यात कोणतेही समाज एकमेकांसमोर उभे राहिले तसं चित्र नको. ओबीसी समाजावर अन्याय होईल असा निर्णय सरकार घेणार नाही. फडणवीसांचं आश्वासन. मुख्यमंत्र्यांना राजधर्माची आठवण करून देण्याची वेळ. केवळ विशिष्ट समाजासाठी वाटेल ते करायची तयारी. धनगर आरक्षणावरून गोपीचंद पडळकरांचा सरकारला इशारा. 24 डिसेंबर नंतर मुंबईमध्ये जरांगे पाटलांची जाहीर सभा. जरांगे पाटलांच्या सभेसाठी शिवाजी पार्क मैदानाची चाचपणी. मराठा नेते वीरेंद्र पवार यांची माहिती. मराठा आरक्षणासाठी पुन्हा सर्वे होणार. 3 मोठ्या संस्थांची नेमणूक. मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर चंद्रकांत पाटलांची माहिती. तर मराठा कुणबी नोंदणीची संख्या 22,000 वरून लाखांवर जातील. पाटलांकडून विश्वास व्यक्त.
फक्त मराठा समाजाची गणना करा, इतर समाजाची नको, ओबीसी नेते बबनराव तायवाडेंची सरकारकडे मागणी. मुंबईत आज राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं राज्य मागासवर्गीय आयोगाला पत्र. मराठा समाज मागास आहे का, याबाबत बैठकीतून चाचपणी केली जाणार. कुणाचंही आरक्षण न काढता मराठा आरक्षण देता येईल. प्रकाश आंबेडकर यांचं विधान. तर योग्य वेळ आल्यावर आपण याची व्याप्ती काय आहे हे सांगू, असंही वक्तव्य. ठाकरे गटातील खासदारांचं शिष्टमंडळ आज राष्ट्रपतींची भेट घेणार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना भेटून मराठा आरक्षण देण्याबाबत निवेदन देणार. मराठा कुणबी प्रमाणपत्रांसाठी धाराशिव जिल्ह्यामधील 77 गावांमध्ये 21 आणि 22 नोव्हेंबरला विशेष ग्रामसभा होणार. धाराशिवमध्ये आतापर्यंत 1215 नोंदी आढळल्या, तर 115 जणांना प्रमाणपत्रांचं वाटप. धाराशिवमध्ये मराठा कुणबी सोबतच ब्राह्मण, माळी, वाणी, ठाकर, पोतराज समाजाच्या लोकांची कुणबी नोंदी आढळल्या. येडशी भागामध्ये शालेय शिक्षणाच्या विद्यार्थी नोंदींवर नोंदी आढळल्याचं समोर. मराठा आरक्षणासाठी लोकसभेत ठराव करा. मावळा संघटनेची मागणी. आरक्षणाचा ठराव करण्यासाठी राज्य सरकारनं मदत करण्याची मागणी. धुळ्याहून हजारो कोळी बांधव मुंबईच्या दिशेने रवाना. आदिवासी टोकरे कोळी समाजाला जातीचे दाखले मिळावे, तसंच अनुसूचित जमाती तपासणी समितीवर न्यायाधीशांची नियुक्ती करण्याची मागणी. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज इंदापूर बंदची हाक. पुणे सोलापूर महामार्गावरील सरडेवाडी टोलनाक्यावर होणार रास्ता रोको आंदोलन. अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर नाथ समाजाचं विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास परिवारासह आमरण उपोषण करण्याचा इशारा. पुण्यात आज अजित पवार गटाची बैठक. दुपारी 2 वाजता बैठकीचं आयोजन. जागा वाटपाबाबत महायुतीमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही. स्थानिक राजकीय स्थितीचा आढावा घेऊन जागा वाटप ठरवलं जाईल. सुनील तटकरेंची माहिती. तर मूळ विचारधारेसोबत आम्ही तडजोड करणार नसल्याचं तटकरेंकडून स्पष्ट. लोअर परळच्या पुलाचं उद्घाटन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे अडचणीत येणार. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. पहाटे 4 वाजता अधिकारी पोलीस ठाण्याबाहेर निघाले. लोअर परळ पुलाचं दुसऱ्या मार्गिकेचं काम पूर्णत्वाकडे. 3 ते 4 दिवसामध्ये दुसरी मार्गिका वाहतुकीसाठी सुरू होणार. मुंबई महापालिकेची माहिती. आदित्य ठाकरेंचं राज्यपालांना पत्र. मुख्यमंत्र्यांचा अनागोंदी कारभारामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान होत असल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप. तसंच मुंबई शहराशी निगडीत अनेक प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचाही प्रयत्न. कोरोना काळामध्ये ठाकरेंच्या आजारपणावर प्रश्नचिन्ह उभं करण्याची वेळ राऊतांनी माझ्यावर आणू नये. अजितदादांच्या प्रकृतीवरील टीकेवरून तटकरेंचा राऊतांना इशारा. ललित पाटील प्रकरणामध्ये 2 पोलिसांनाच पुणे पोलिसांकडून अटक. ललित पाटीलला पळून जाण्यामध्ये मदत केल्याबद्दल गुन्हा दाखल. नाथाराम काळे आणि अमित जाधव अशी अटक करण्यात आलेल्या पोलिसांची नावं. आमदार श्रीनिवास वनगा पुन्हा एकदा चर्चेत. डहाणूच्या धानिवरीमधील कार्यक्रमात वनगा यांचा आदिवासी गाण्यावर ठेका. पुण्यामध्ये अजित पवार गटाच्या कार्यक्रमात मनसे नेते वसंत मोरेंनी गायलं गाणं. दिवाळी फराळ कार्यक्रमात वसंत मोरे आणि अजित पवार गटाचे दीपक मानकर एकाच मंचावर. नवी मुंबईकरांच्या सेवेमध्ये मेट्रो दाखल. शहराला गती मिळण्यासह अनेकांना रोजगार मिळणार. नवी मुंबईकरांनी सिडकोचे मानले आभार. मुंबईतील हवेमध्ये काही प्रमाणामध्ये सुधारणा. तर बीकेसी आणि मालाडसह नवी मुंबईमध्ये प्रदूषण कायम. मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 174 वर. अमरावतीच्या मेळघाटमध्ये कंत्राटी आरोग्य सेविकांच्या बेमुदत संपाचा आरोग्य सेवेवर मोठा परिणाम. 24 दिवसामध्ये मेळघाटामध्ये 26 बालकांचा मृत्यू तर 76 महिलांची घरीच प्रसूती. वाशिममध्ये आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत आंदोलनामधील कर्मचाऱ्यांचं रक्तदान. सरकारनं आंदोलनाची दखल घ्यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रक्तदान शिबिराचं आयोजन. धाराशिव जिल्ह्यामध्ये कमी पाऊस झाल्यानं खरीप पिकांना फटका. 4,65,000 शेतकऱ्यांना 205 कोटींचा अग्रिम पीक विमा. अमरावतीमध्ये पीक विम्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचं अर्धनग्न आंदोलन. अमरावती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर कपडे काढून आंदोलन. अमळनेरमध्ये पाडळसरे धरणासह सिंचनाच्या प्रश्नांवर मंत्री अनिल पाटलांच्या उपस्थितीमध्ये बैठक. अनेक वर्षांपासून रखडलेल्या पाडळसरे धरणाचं काम जलद गतीनं करण्याची अनिल पाटलांकडे मागणी. धुळ्याच्या मोराणीमध्ये मिरची पिकावर रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. पुरेसा पाऊस न झाल्यानं धुळ्यामध्ये गव्हाची पेरणी कमी. खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगाम देखील वाया जाणार असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं. लातूरच्या आडत बाजारामध्ये सोयाबीनची आवक वाढली. बाजारामध्ये सध्या सोयाबीनला 5,000 रुपयांचा सरासरी भाव. लातूरच्या भाजी मंडईमध्ये आल्याची आवक मंदावल्यानं दरामध्ये वाढ. आल्याला 12,000 ते 13,000 रुपये प्रति क्विंटल भाव.
कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांडगेंची तडकाफडकी बदली. महापालिकेला पहिल्यांदाच महिला आयुक्त मिळाल्या. महिला आर्थिक विकास महामंडळामध्ये कार्यरत असणाऱ्या इंदुरिणी जाखड यांची आयुक्तपदी नियुक्ती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये सदिच्छा भेट. वर्षा निवासस्थानी झालेल्या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांकडून डोवालांचं शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत. नागपुरात स्वामी विवेकानंद मेडिकल रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्याला मोहन भागवत आणि फडणवीसांची उपस्थिती. आव्हानाच्या काळातही विवेकानंद मिशनची लोकांनी उत्तम काम केल्याचं फडणवीसांचे गौरवोद्गार. साताऱ्याच्या पाटण तालुक्यामधल्या मरळीमध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन. शिबिरामध्ये 10,000 लोकांची तपासणी. सायरस पुनावाला हृदयविकाराचा सौम्य झटका. पुनावाला यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून लवकरच डिस्चार्ज दिला जाणार. जळगावमध्ये महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या साखळी उपोषणाला मनसेचा पाठिंबा. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत मनसे पदाधिकाऱ्यांची महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा. मनसेकडून महावितरणला 26 नोव्हेंबरपर्यंतचा अल्टिमेटम. कल्याण पश्चिममध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटाचं मनोमिलन. भगवा तलाव परिसरामध्ये उभारलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावर शिंदे आणि ठाकरे गटाकडून अभिवादन. जळगावातील एरंडोलमध्ये ठाकरे गटाच्या वतीनं भव्य मशाल रॅली. मशाल रॅली कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. नाशिकमध्ये बिबट्यांची दहशत. बिबट्याला पकडण्यात यश. नागरिकांमध्ये अजूनही भीतीचं वातावरण. डोंबिवलीमधल्या सुमित्रा सोसायटीमध्ये लहानग्यांनी साकारला सिंहगड किल्ल्याची प्रतिकृती. परिसरातील नागरिकांकडून लहानग्यांचं कौतुक. मुंबईमधील ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून किल्ला बांधणी स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेमध्ये कोरीगडाची प्रतिकृतीनं वेधलं साऱ्यांचं लक्ष. साईच्या ट्रस्टच्या वतीनं बारामती ते शिर्डी पदयात्रेचं आयोजन. 2000हून अधिक साई भक्तांचा सहभाग. धाराशिवमध्ये 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगतोय. कुस्ती स्पर्धेमध्ये स्कॉर्पिओ बुलेटसह चांदीची गदा अशी 2 कोटींची बक्षिसं. मुंबईतील अग्निशमन दलाच्या जवानाची साहसी कामगिरी. सायकलिंगद्वारे 14 दिवसामध्ये काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचा पल्ला गाठला. योगेश बडगुजर असं साहसी जवानाचं नाव. जळगावातील मेहरूनगरमध्ये विभागीय क्रीडा संकुलामध्ये फुटबॉल क्रीडांगण तयार करा. फुटबॉल खेळाडूंसह क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी. उद्या वर्ल्ड कपसाठी अंतिम सामना. टीम इंडिया बलाढ्य कांगारूंशी लढणार. नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणार सामना. अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून अहमदाबादसाठी विशेष ट्रेन. क्रिकेट चाहत्यांसाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष सुविधा. गोंदियामध्ये दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाकडे पर्यटकांचा कल. वाघिणीसह तिच्या बछड्यांना बघण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. गोंदियामध्ये जलाशयांवर परदेशी पाहुण्यांचा स्वच्छंद वावर. ग्रेलॉक, गुंग्स, कॉमन पोचार्ड पक्ष्यांचं आगमन. विदेशी पक्ष्यांचा जिल्ह्यामध्ये 4 महिने मुक्काम.